की जय. सव संतन की जे बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैचा गर्भवास आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणी अवघा योग सर्वा घटी पांडुरंग आकाराशी कैचा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव महायोग पीठी तटे भीमरथम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठाय तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम जयाच्या संगती विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकेला विसरू कसा मी रामदास पादुकेला गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे. बीज भाजून केली नाही महाजन्म मरण नाही आकाराशी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे अद्यावत जडजीवांच्या उद्धारासाठी ज्यांनी आपला देह अखंडपणे झिजवला असे असणारे देहोचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे प्रतिमंत पुतळे देहू निवासी जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा 4 चरणांचा वास्तविक पाहिले तर जन्म मरणाविषयी साधक दशेतला जो साधक आहे त्याला उपदेश करणारा सोपा आणि सरळ अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. तर सेवेला प्रारंभ करत असताना सुरुवात करत असताना थोडासा परिहार द्यायचा तो म्हणजे असा या ठिकाणी 3-4 दिवसापूर्वी आदरणीय श्री हरिभक्तीपरायण राहुलजी महाराज असतील गणेशजी महाराज असतील यांनी फोन केला. म्हटले महाराज काकांना जाऊन जवळजवळ आता किती दिवस महाराज पूर्ण होत आहेत? 18 दिवस. हो, जवळजवळ 11 दिवस पूर्ण होत आहेत आणि या ठिकाणी काकांना महाराज देवाज्ञा झालेली आहे. वास्तविक पाहिले तर माझ्यासारख्या पामराकडे ही सेवा आलेली आहे. मी काय त्या संतांचं वर्णन करणार आहे, काय त्या महात्म्यांच्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे? नाही दादा, काय द्यावे त्यांची व्हावे उत्तराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. जीव जरी त्यांच्या पायावरती ओवाळून टाकला तरी महाराज जीव कमी पडेल. वास्तविक पाहिलं तर त्यांचा अधिकार सामान्य नाही. का तर शांती ब्रह्म ही पदवी दादा प्राप्त झालेली आहे आणि ही शांती ब्रह्म पदवी कोणालाही मिळत नाही. त्याच्यासाठी महाराज कुठल्या कुठल्या प्रकारचे आघात सोसावे लागले असतील. जोपर्यंत देह अस्तित्वामध्ये आहे स्थूल देह तोपर्यंत किती यातना सहन करावे लागले असतील. किती महाराज कार्य करत असताना त्या महात्म्यांना त्रास झाला असेल हे आपण महाराज शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकत नाही. महात्मे या विश्वामध्ये ज्यावेळी अवतीर्ण होतात ना, होत असताना आता काका या विश्वामध्ये अवतीर्ण झाले. कार्यभाग संपला दादा काकांचा आणि संपल्याच्या नंतर काकांना या ठिकाणी काकांनी अखेरचा निरोप घेतला, जावं लागलं. महाराज वास्तविक पाहिलं तर संतांना या विश्वामध्ये येण्याची गरज नसते बरं. का तर साधू हा महाराज येतच नसतो.
का येत नसतो? तर वास्तविक पाहिलं तर येण्याची गरज नाही, तरीही या विश्वामध्ये अवतीर्ण होतात. बरं संत, गती, प्रगती आणि अधोगती हा वेदांतिक प्रक्रियेमध्ये महाराज एक सिद्धांत आहे. गती म्हणजे काय? तर महाराज सांगतात, जी कुत्री गाडी मागे पळतात, कुत्र गाडी मागे पळत असताना गाडीमध्ये कोण बसलं हे कुत्र पाहत नाही. जे गाडीमध्ये बसलेलं आहे ते झोपलेलं आहे का हेही कुत्र पाहत नाही. जे गाडीमध्ये बसलेलं आहे ते झोपलेलं आहे का जागा आहे हेही न पाहता गाडी कुठली आहे हेही पाहत नाही, तरीही कुत्र गाडी माग पळाल्याशिवाय राहत नाही. का पळतो मायबाप कुत्र गाडी माग? तर शास्त्र असं सांगतं, दादा, कुत्र ज्या अर्थी गाडी माग पळत असताना कुत्र महाराज गाडी माग पळत. महाराज सांगतात, बाबा रे, गती, प्रगती, माणसाला महाराज प्रगती सहन होत नाही. हा, आणि अधोगती, साधू या विश्वामध्ये अवतीर्ण होतात. कशासाठी येतात? बुडते हे जन न देखवी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. बुडणाऱ्यांना वरती काढण्यासाठी संत येत असतात. वास्तविक पाहिलं तर काकांना या विश्वामध्ये अवतीर्ण होण्याची ही गरज नव्हती. बरं महाराज, तरीही या विश्वामध्ये काका अवतीर्ण झाले. का बरं? एखाद्या शिक्षक आहे, त्याने एमएड, बीएड किंवा डीएड पदवी प्राप्त केली. महाराज, आता डीएड, एमएड किंवा बीएड पदवी प्राप्त करणारा जो त्या शिक्षकाने शिक्षणाची परिपूर्ण उंची प्राप्त केली. आता उंची प्राप्त केल्याच्या नंतर त्या शिक्षकाला शाळेमध्ये जाण्याची गरज आहे का? शाळेमध्ये जाण्याची गरज नाही, तरीही हातामध्ये दररोज पाटी आणि पेन्सिल घेऊन महाराज शाळेमध्ये आहे. कोण? शिक्षक. कशासाठी? विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, दिशा देण्यासाठी. तुकोबाराय सांगतात ना, अर्भकाचे साठी. अर्भक म्हणजे कोण? बालक. त्या बालकासाठी हातामध्ये पाटी आणि पेन्सिल घेतली. वास्तविक पाहिले तर पाटी आणि पेन्सिल घेण्याचा काहीही संबंध नव्हता, तरीही कोणासाठी? त्या बालकासाठी. तद्वत महाराज सांगतात, तैसे संत जगी आणि क्रिया करून दाविती आणली. तसं महाराज सांगतात, काकांनी एक परिपूर्ण उंची प्राप्त केलेली होती. तरीही काका विश्वामध्ये अवतीर्ण झाली. का बरं? जसं शिक्षकाने उंची प्राप्त केल्याच्या नंतर त्याला जशी शाळेमध्ये जाण्याची गरज नाही, तसं संत महात्म्यांनी योग्य प्रकारची उंची प्राप्त केली. मोक्षापर्यंत पोहोचलेला जो महात्मा आहे त्याला या विश्वामध्ये जाता येण्याची गरज नाही, तरीही या विश्वामध्ये आले. एक दृष्टांत समोर मांडतो, लक्षामध्ये येईल. एक साधू महात्मा गंगेवरती स्नानासाठी गेलेला आहे. आता गेल्याच्या नंतर महाराज, साधू महात्मा स्नान करतोय. स्नान करत असताना स्नान झालेलं आहे महात्म्याचं, आणि स्नान आटोपल्याबरोबर आचमनासाठी ओंझळीमध्ये पाणी घेतलं साधू महात्म्यांनी. आता जी ओंझळीमध्ये पाणी आहे, साधू महात्मा महाराज त्याच गंगेमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे. पाण्यामध्ये असणारा जो साधू महात्मा आहे, स्नान झाल्याच्या नंतर वरती येणार तर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये एक विंचू महाराज वाहत वाहत चाललेला, आणि तो वाहत वाहत जाणारा जो विंचू आहे, तो विंचू ज्यावेळी त्या साधू महात्म्यांनी पाहिला ना, दृष्टिक्षेपास पडल्याबरोबर तो साधू महात्मा त्या विंचवाकडे पाहतो. पाहत असताना तो विंचू त्या पाण्यामध्ये बुडतो आहे, रडत आहे, ओरडत आहे, आणि तो रडणारा ओरडणारा विंचू पाहिल्याबरोबर महाराज अंतकरण तळमळलं. अंतकरणामध्ये दया निर्माण झाली, शांती निर्माण झाली, दया भूतांची महाराज जसा साधू पाण्यामध्ये होते तसंच ते असणारे साधू महात्मे असणारा विंचू ओंझळीमध्ये घेतला. आता घेतल्याच्या नंतर तो विंचू बोलतोय, अरे काय उपकार आहेत साधू महात्म्यांचे. अनेक जण या ठिकाणी येत होते, अनेक जण मला पाहत होते, परंतु फक्त पाहत होते हो, कुणीही मला वरती काढलं नाही. या साधू महात्म्यांनी मला वरती काढलं. काय उपकार आहेत साधू महात्म्यांचे. महाराज कोण बोलतोय? विंचू. महाराज साधू महात्मा पाण्यामध्येच आहे, विंचू ओंझळीमध्ये आहे. विंचू विचार करतो, या साधू महात्म्यांनी मला वरती काढलं, परंतु यांनी मला ओळखलं का नाही? कारण महाराज ओळख करून देण्याची लय हाऊस.
मी विंचवाला म्हणतो, आवाज येतोय का? हो येतोय माऊली. हॅलो, हो येतोय माऊली, आवाज येतोय. होय का? हा. हं. महाराज त्या विंचवाने काय केलं, ओळख करून द्यावी म्हणून त्या साधू महात्म्यांना ठणका मारला. बरं, जसा ठणका मारला ना तशा साधू महात्म्यांना यातना झाल्या. यातना झाल्याबरोबर महात्मा पाण्यामध्ये आहे. पाण्यामध्ये असणारा जो महात्मा आहे, जसा वंझळीमध्ये घेतला होता ना तसा पुन्हा त्या पाण्यामध्ये सोडून दिल्याच्या नंतर तो विंचू विचार करतो, अरे ज्यांनी वरती काढलं त्याला पुन्हा पाण्यातही सोडता येतं. बरं, लक्षामध्ये ठेवलं पाहिजे साधक दशेतले जीवाने. त्यांनी या महाराज 84 लक्ष मधून आपल्याला वरती काढलं. त्यात महात्म्याला पुन्हा त्या 84 लक्ष योनीच्या राहड गाडग्यामध्येही गुंतवता येतं. महाराज ज्या साधू महात्म्यांनी वरती काढलं होतं, महाराज त्यांच्या संदर्भामध्ये तो कृतज्ञ झालेला होता. कृतज्ञ म्हणजे जी वस्तू ज्या साधू महात्म्यांनी दिली होती त्या ठिकाणी महाराज तो सांभाळू शकत नव्हता. तद्वत त्या विंचवाने महाराज त्याचा गुण दाखवला. साधू महात्म्यांना ठणका मारल्याबरोबर पुन्हा पाण्यामध्ये टाकला. आता टाकल्याबरोबर विंचू विचार करतोय, अरे ज्यांनी वरती काढलं त्यांनी पुन्हा पाण्यामध्ये टाकलं, आता काय करायचं? पुन्हा बुडतोय, ओरडतोय, पुन्हा महाराज हातपाय महाराज झटकतोय, कुणीही वरती काढत नाही. साधू महात्मे पाण्यामध्ये आहेत. पुन्हा उंझळीमध्ये घेतल्याच्या नंतर विंचू विचारतो, अरे या साधू महात्म्यांनी परत वरती काढलं, परंतु विंचू त्याची जात सोडायला तयार नाही. पुन्हा त्या साधू महात्म्यांना ठणका मारला. महाराज जसा ठणका मारला ना, साधू महात्मा पाण्यामध्येच होता, पुन्हा पाण्यामध्ये सोडला, पुन्हा रडायला लागला, पुन्हा उंजळीमध्ये घेतला. बराच वेळ असं चाललेलं होतं. साधू महात्मा त्या विंचवाला बोलतो, राजा तुम्हाला ठणका मारत राहा आणि मी तुला वरती काढत राहील. एवढ्यासाठीच दादा या विश्वामध्ये अवतीर्ण झाले. वास्तविक पाहिले तर त्यांना येण्याची गरज नव्हती. काय या विश्वामध्ये काका आले तर महाराज काका एवढ्यासाठीच आले. कोणासाठी? अवतार तुम्हा धरा या कारण आणि उद्धार या जड जीवा. या जड जीवांना खरा परमार्थ समजावा, खरी भक्ती समजावी, खरं तत्व ज्ञान प्राप्त व्हावं, एवढ्यासाठीच महाराज अवतार कार्य होतं. अवतार कार्य संपलं. वास्तविक पाहिले तर महात्मा कुठं जातही नाही. स्थूल देहाने महात्मा जात असतो, महात्मे परत येत असतात, परंतु वास्तविक पाहिले तर काका कुठेही गेलेले नाहीत. का? काकांचं जे अस्तित्व आहे ना महाराज, अस्तित्व कुठलं आहे तर अस्तित्व कुठं जात नाही आणि कुठून येत नाही. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत आणि ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधी म्हणजे देह आहे. हा देह एक ना एके दिवशी दादा सोडावा लागतोय, परंतु संत हा देह सोडत नाहीत. का? तर संत या देहाच्या नादी लागलेले नसतात. जोपर्यंत अस्तित्वामध्ये आहेत तोपर्यंत जे देहाच्या नादी लागले नाहीत, महाराज गेल्याच्या नंतर त्यांना कुठला देह, वास्तविक पाहिले तर देहाचा आणि त्यांचा संबंध नसतो. कारण जोपर्यंत अस्तित्वामध्ये होते तोपर्यंत महाराज शांती प्राप्त केलेली होती. शांती कशाला म्हणतात? अहो यवन अंगावर थुंकला, प्रसाद देऊनी सुखी केला ना. म्हणजे 108 वेळा जो अंगावरती थुंकलेला आहे त्याचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे त्यांना शांती ब्रह्मा बोलतात. हा सामान्य अधिकार नाही. महाराज पोटामध्ये गर्भ असताना कुणी सांगावं, एखाद्या माईच्या पोटामध्ये गर्भ आहे आणि कुणीतरी सांगावं, महाराज हा जो गर्भ आहे त्या स्त्रीला कुणीतरी 2 रुपये देऊन तिला सांगितल्याबरोबर तिने नाथबाबांचं नाव सांगायचं. नाथबाबांचं नाव सांगितल्याबरोबर महाराज सगळा समाज एका बाजूला आणि नाथबाबा एका बाजूला होते. नाथबाबांनी आज्ञा करावी, हा जो गर्भ आहे ना या स्त्रीच्या पोटामध्ये, ती बोलते आहे ना नाथबाबांचा आहे, तर तिला नका विचारू. मग हा जो गर्भ आहे या गर्भालाच विचारावर कोण आहे, तर त्या गर्भाने महाराज सांगावं तो कोणाचा आहे. हा ज्यांचा अधिकार आहे त्यांना शांती ब्रह्म बोलतात. हा आणि त्या शांती ब्रह्म नाथबाबांची खऱ्या अर्थानं सेवा घडते आहे, सामान्य नाही महाराज.
शांतता, किती शांतता होती काकांकडे. कधीही आम्ही जर फोन लावला, काकांच्या बरोबर जर बोलायला सुरुवात केली ना, महाराज फार सुंदर त्या ठिकाणी काकांचा आणि माझा संवाद होत होता. बोला ना माऊली, माऊली बोलून महाराज दुसरं काही काकांच्या तोंडामध्ये कधी आलं नाही. आणि एवढं प्रेम होतं. आळंदीमध्ये आनंद आश्रमामध्ये 4-5 दिवस ज्यावेळी आम्ही राहत होतो, असताना काकांच्या जवळ ज्यावेळी जायचो, गेल्याच्या नंतर जवळ काकांनी बसवायचं. बाळा बरं आहे ना, बरं चाललंय ना महाराज. एवढं प्रेम महाराज काकांनी आमच्यावरती केलं. किती की जसं एखाद्या माईचं आणि लेकराचं प्रेम असतं ना, तसं महाराज साधक जे आहेत काकांच्या माध्यमात, काकांच्या सर्कल मध्ये आलेले, तेवढंच प्रेम महाराज काकांनी केलं. किती जसं एखादी माय लेकरावरती करते. तू माझी माऊली, मी वो तुझा ताण्हा, माझी प्रेम पान्हा पांडुरंगे. तू माझी गाऊली, मी तुझे वासरू, नको पान्हा चोरू पांडुरंगे. तू माझी हरिणी, मी तुझे पाडस, थोडी आशा पाश पांडुरंगे. जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ना, तू माझी माऊली आहे भगवान परमात्म्याला आणि मी तुझं लेकरू आहे. तसंच महाराज साधकांचं आणि काकांचं प्रेम होतं बरं का. जसं तुकोबारायांचं आणि भगवान परमात्म्याचं होतं, तसंच गुरूंचं आणि शिष्याचं प्रेम होतं. परंतु महाराज नाहीला गोष्टीला जावं लागतं. बरं जो आलेला आहे त्याला एके दिवशी देह ठेवावा लागतो. तर वास्तविक पाहिले तर देह 4 आहेत मायबाप. त्याच्यामध्ये पहिला जो देह आहे त्याला बोलतात स्थूल देह, दुसरा आहे सूक्ष्म देह, तिसरा आहे कारण देह आणि चौथा आहे महाकारण देह. असे 4 देह आहेत. वास्तविक पाहिले तर आता या 4 देहांच्या मध्ये जो स्थूल देह आहे, जे प्राप्त झालेला आहे, 2 हात, 2 पाय, डोळे, नाक, कान, तोंड याने जे तयार झालेला आहे, जे दुसरं आहे, त्याला बोलतात स्थूल देह. याच्या आतमध्ये ज्यावेळी आपण प्रवेश करतो, प्रवेश केल्याच्या नंतर दुसरा जो देह आहे त्याला बोलतात सूक्ष्म देह. आता दिसत नाही माईबाप, परंतु कार्य केल्याशिवाय राहत नाही. तिसरा जो देह आहे त्याला बोलतात कारण देह आणि चौथा देह जो आहे त्याला बोलतात महाकारण देह. असे 4 देह आहेत. महाराज सांगतात बाबा रे, या 4 देहांच्या मध्ये पहिला जो देह आहे स्थूल देह. स्थूल देह कशाला म्हणायचं? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वाने जे तयार झालेलं आहे हे डबड, याला म्हणतात स्थूल देह. महाराज याच्या आतमध्ये जे परंतु कार्य करतो आहे. आणि त्या सूक्ष्म देहाच्या आतमध्ये ज्यावेळी प्रवेश करू, तिसरा जो देह आहे त्याला बोलतात कारण देह. कारण देह म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणारा अज्ञान. आणि कारण देहाच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर चौथा जो देह आहे त्याला बोलतात महाकारण देह. असे 4 देह आहेत. मग माझा एक असा प्रश्न आहे, ज्यावेळी आता हा जो देह आहे, हा देह आपण सोडतो किंवा हा देह जमिनीवरती टाकतो, टाकल्याच्या नंतर आतमध्ये असणारे जे 3 देह आहेत हे नेमके काय करत असतात? तर महाराज सांगतात, हे ज्यावेळी जमिनीवरती पडतं, पडल्या आतमध्ये सूक्ष्म देह आहे, त्याच्यामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि अंतःकरण. महाराज ज्यावेळी त्या मनाला आतमध्ये छंद लागतो भगवंताच्या नामाचा, कुणाला मनाला कुठला छंद? गोविंद 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 मनाला छंद, गोविंद गोविंद मनाला छंद, गोविंद 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 गोविंद. महाराज सांगतात आतमध्ये मन आहे सूक्ष्म देहामध्ये. त्या मनाला ज्यावेळी छंद लागतो ना कशाचा? त्या गोविंद नामाचा. त्यावेळी असणारं जे मन आहे ते मन महाराज सांगतात गोविंदमय होतं.
तसं ती कुंभारीण असती. कुंभारीण काय करते, छोटस मातीचं घर तयार करते आणि घर तयार केल्याच्या नंतर त्या घरामध्ये कुठून तरी आळी धरून आणते, त्याच्यामध्ये टाकते. आता टाकल्याच्या नंतर महाराज ती जी आळी आहे दुरून ती कुंभारीण फिरत फिरत येते. फिरून आल्याच्या नंतर ज्या घरामध्ये आळी टाकलेली आहे तिला येऊन चावते पुन्हा निघून जाते. असं करता 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 जी आळी त्या घरामध्ये टाकलेली आहे तिला छंद लागतो. काय, कधी बिंगुरटी येते, कधी मला चावते. असं करता 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 तिला ध्यास लागतो त्या आळीला. कधी कुंभारीण येते, कधी मला चावते. एक दिवशी महाराज त्याचा असा परिणाम होतो, असणारी जी कुंभारीण आहे त्या कुंभारीण असणारी जी आळी आहे त्या आळीलाच महाराज पंख फुटतात आणि आळीला पंख फुटून ती आळी कुंभारीण उडून जाते. म्हणजे जसं त्या आळीला छंद लागला कोणाचा, बिंगुर्तीचा, आणि परिणाम ती आळी बिंगुर्ती झाली बर का. तसं महाराज सांगतात माझ्या मनाला छंद लागला कुणाचा, तो गोविंद नामाचा. परिणाम आता मन शिल्लक राहिलं नाही. त्या काकांच्या मनाला छंद लागलेला होता, सारखं मला चिंतन होतं. संध्याकाळी बसले की काही ना काही वाचन होतं, फोन लावला की काकांना. म्हणजे छंद लागलेला होता त्या मनाला अखंड. कशाचा, त्या भगवंताच्या नामाचा. आता ते मन महाराज कसं शिल्लक राहील, शिल्लक राहिलेलं नव्हतं. मग महाराज सांगतात मग गोविंद ती काया. काया म्हणजे पूर्ण शरीर त्यांचं गोविंदमय महाराज झालेलं होतं काकांचं. आता दुसरी जी गोष्ट आहे सूक्ष्म देहामध्ये, त्याला बोलतात महाराज बुद्धी. तुम्ही तर होस्ट परमात्मा दुसरं काहीच नाही का. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. सकळ सिद्धी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. म्हणजे बुद्धीमध्येही तोच बसला महाराज. बुद्धीमध्येही काहीच नव्हतं. गुरुने दाविली आणि वाटा, येऊन विवेक तीर्थ तटा, दोनिया मळकटा बुद्धीच्या. महाराज सांगतात ती बुद्धी सुद्धा आता शिल्लक राहिलेली नव्हती. का, महाराज सांगतात ती जी बुद्धी आहे, जरी राहे बुद्धी यांचे पायी, त्या भगवान परमात्म्याच्या पायावरती राहिली होती. मग आता मन नाही मायबाप, बुद्धीही नाही. तिसरी गोष्ट आहे चित्त. आता चित्ताचा तर विषयच राहिला नाही. महाराज महात्म्यांकडे पाहिल्याबरोबर डोळ्यातून धारा वाहत होत्या. समोरच्याची स्थिती होत होती, अवस्था होत होती. कुठं काकांचं चित्त शिल्लक राहिलं असेल, राहिलेलंच नाही. चित्त चैतन्य होत भेटी, हर्ष बाष्प दाटे कंठी, पुलंका की तरुण करिता अच्युत चिंतन. महाराज चिंतन केल्या कारणानं आता चित्त शिल्लक राहिलं नाही. बरं, मग चित्ताची स्थिती सांगितली माझ्या तुकोबारायांनी. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. भारवित विसरले विसरले, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा. राहील महाराज चित्त शिल्लक नाही. चित्तही शिल्लक राहिलं नाही. मन नाही, बुद्धीही नाही, चित्तही नाही महाराज. चौथी गोष्ट आहे अंतकरण. ज्ञानोबारांची ओवी आहे अंतकरणासाठी. मग अपेक्षिता फुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पानये. महाराज सांगतात ते अंतकरणही शिल्लक राहिलं नाही. मग पाचवी गोष्ट आहे महाराज अहंकार. महाराज सांगतात ना, अहंकारी नाडिले तुका म्हणे वाया गेले. परंतु असाच असणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराचा वापर महात्म्यांनी केला. बरं, अहंकार धरी सोहंपन, पैचित्ती प्रगटे आत्मघन. कुठं शिल्लक राहिला अहंकार.
अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. महाराज अहंकारही शिल्लक राहिला नाही. रेंज कमी जास्त होते. अहंकारही नाही. आणि महाराज पाचवी जी गोष्ट आहे अंतकरण ज्याला बोलतात, ते अंतकरण सुद्धा मायबाप शिल्लक राहिले नाही. मग ज्या अर्थी आता मन नाही, बुद्धी नाही, चित्तही नाही, अहंकारही शिल्लक राहिला नाही आणि अंतकरणही राहिलं नाही, मग महाराज कारण देह कसा शिल्लक राहील? कारण देह म्हणजे जीवाच्या ठिकाणी असणारं अज्ञान. महाराज ते अज्ञानही नाहीस झालं, अज्ञान सुद्धा शिल्लक राहिले नाही. आणि जो चौथा देह आहे ज्याला बोलतात महाकारण देह, महाराज महाकारण देह म्हणजे ज्ञान. आता ते ज्ञान जे प्राप्त झालं होतं फक्त त्या नामस्मरणावरती आरूढ राहिला, बाकी काहीच केलं नाही. का? सोह माझे नाव ब्रह्मपुरी आलो, सोह माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तार माझा मीच, जगी विस्तारलो माझा मीच, कोण्या कारणाची येणे माझे झाले, मायेने दाविले ब्रह्मरूप. महाराज सांगतात त्या स्वस्वरूपापर्यंत महात्मे पोचलेले असतात आणि मायेने ते स्वरूप दाखवलं. महाराज त्या ठिकाणी आणि महाकारण देह म्हणजे ज्ञानामध्येही महात्मे अडकले नाहीत. मग महाराज त्या स्वस्वरूपापर्यंत गेले, आतमध्ये असणारं स्वरूप, त्या स्वरूपाशी त्यांनी तादात्म्य साधलं. ज्ञान स्वरूपाची सांगड मिळाली, अंतरी पाहिली ज्ञान ज्योती. अंतकरणामध्ये फक्त जो आहे ना मला चालवायला लावणारा कोणी, माझ्या आतमध्ये बसलेला आहे. कोण मला बोलायला लावतं? तो आतमध्ये आहे. कोण मला पाहायला लावतं? पाहणाराही आतमध्ये आहे. कोण ऐकवतं? ऐकणाराही आतमध्ये आहे. आणि मी म्हणजे तोच आहे. माझा आणि या डबड्याचा काही संबंध नाही. इथपर्यंत जे पोहोचलेले आहेत त्यांना बोलतात महाराज संत. आणि इथपर्यंत काका पोहोचलेले होते बरं. कुठपर्यंत? स्वस्वरूपापर्यंत पोहोचलेले होते. देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला, विश्वकार आत्मा निर्वाळला, विश्वकार तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निघाली द्वैत. आता महाराज कल्पना राहीच नाही. काय? देह ही एक प्रकारची जी कल्पना होती, मी म्हणजे देह, ते ममत्व महात्म्यांचं संपलं महाराज. म्हणून ज्यावेळी त्या महात्म्यांना महाराज बाबांच्या माध्यमातून प्रबोध झाल्याबरोबर महाराज त्याच वेळी देहावरची आसक्ती महात्म्यांनी सोडून दिली. का? नाही याचा आणि माझा काही संबंध नाही. जसं महाराज पंचमीच्या दिवशी आपण जसं चुलीवरती एखादं पातीलं मांडतो, पातीलं मांडल्याच्या नंतर पूर्वी महाराज आदल्या दिवशीच उमला घेतला जायचा आणि उमला घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये महाराज दुसऱ्या दिवशी चार असं वरून पातीलं ठेवून दाणे सोडले जायचे. जसे त्याच्यामध्ये दाणे टाकले जायचे ना, टाकल्याबरोबर महाराज वरून फडक्याने दाबलं जायचं. एक त्याच्यामध्ये अशा जातीचं असतं, वरून सोडले ना 4 दाणे, त्याच्यातलं पटकन महाराज पटकन सोडून देतं बरं. खालून जाळ लागलेलं असतं, पातीलं गरम तापलेलं असतं. जसं वरून त्याच्यामध्ये पडतो ना, पडल्याबरोबर महाराज उठतन बाजूला जाऊन पडत, अडकत नाही बरं त्याच्यामध्ये. हे एका जातीचं असतं. मरण माझे मरोनी गेले, मरण माझे मरोनी गेले, मज केले हो मर, मज केले हो मर. महाराज
ही संतांची जादूवर टाकल्याबरोबर महाराज ज्यावेळी प्रबोध झाला ना, पूर्ण आसक्ती सोडून पटकन जाऊन कुठंतरी जाऊन पडले. माझा आणि यांचा काही संबंध नाही, मी वेगळा, मी कोणी, मी वासुदेव तत्वता त्या स्वस्वरूपाशी तादात्म्य साधतो. त्याच्यामध्ये एक अशी जाते महाराज टाकला ना, त्याच्यामध्ये टाकला ना, टाकल्याच्या नंतर दुसरं एका जातीचं असतं, त्याला महाराजावरून फडकीने दाबून घोळून त्याची लाही करावी लागते. ही एका जातीचं आहे त्याच्यामध्ये. तिसरं एक अशा जातीचं आहे महाराज, त्याला किती गोळा, चलना बाबा कीर्तनाला, चलना प्रवचनाला, घेणं नामस्मरण, असं करून महाराज त्याला जवळ परमार्थामध्ये आणायचा आणि त्याला उपदेश करून तिथपर्यंत त्याला पोहोचवायचा. ही एका जातीचं आहे. म्हणजे असे 3 जातीचे आहेत. आणि चौथी एक जात त्याच्यामध्ये आहे, महाराज सांगतात त्याला किती घोळा, काही उपयोग होत नाही, त्याला कुचार म्हणतात, ते हिकडचंही नाही आणि महाराज प्रपंचाच्या लायकीचं नाही, असं एका जातीचं आहे. म्हणून महाराज सांगतात संत तत्वाला जी महात्म्य प्राप्त झाली, ज्यावेळी प्रबोध झाला ना, झाल्याबरोबर पटकन महाराज त्या स्वस्वरूपापर्यंत रममान झाली, तिथपर्यंत जाऊन पोचली. का? याचा माझा संबंध नाही, बीज भाजोनी केलेला ही आम्हा जन्म मरण नाही. जन्म कोणाला आहे महाराज? जन्म जीवाला आहे, परंतु जीव ही उपाधी पटकन टाकून दिली. का? आम्हाला आता जन्मही नको आणि मरणही नको. का? आणि जर आम्हाला वाटलं जन्माला यायचं तर येणार. कशासाठी? घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, फक्त तुझी सेवा करण्यासाठी येणार. वास्तविक पाहिलं तर तुका म्हणे गर्भवासी आणि सुखे घालावे आम्हासी. गर्भवासाचं जरी दुःख आम्हाला मिळालं ना, तेही सहन करण्याची क्षमता ताकद आहे, परंतु जीवाच्या उद्धारासाठी निश्चित आम्ही येऊ. परंतु आम्हाला वाटेल त्यावेळी येणार, तसं येणार नाही. कारण का? महाराज सांगतात आम्ही वैकुंठवासी याची कारण अशी, याच्यासाठीच आले. आणि परत जरी यायचं म्हटलं तरी संत कधी अवतार घेतात? ज्यावेळी महाराज ग्लानी येईल किंवा कुठेतरी महाराज धर्माचं जे रक्षण आहे, रक्षण ज्यावेळी होणार नाही त्यावेळी महात्म्यांचं अवतार कार्य होतं. म्हणून जे काका आहेत आपल्या मधून गेलेले आहेत, वास्तविक पाहिले तर गेलेले नाहीत, देहाने गेलेले आहेत, तत्वानी काका आपल्या जवळच आहेत. महाराज सांगतात त्यांनी जशी त्यांच्या स्वरूपाशी अनुसंधान साधून लाही करून घेतली काकांनी. वास्तविक पाहिलं तर काका बाहेरचे नव्हते, काका आतले होते. आणि महाराज त्यांचं जसं जन्म मरण संपलं काकांचं, तसं काकांच्या सानिध्यामध्ये गेलेली जे साधक आहेत, त्या साधकांनीही सुद्धा महाराज हे जन्म मरण संपवण्यासाठी ज्या मार्गाने काका मार्गस्थ झाले, ज्या स्वरूपाने काका गेले, त्याच पद्धतीने जर भक्ती केली, तसं जर जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चित आजही त्या स्वस्वरूपाशी तादात्म्य साधता येतं, जन्म मरणाचं रहडगाडग संपवता येतं. महाराज सांगतात वास्तविक पाहिले तर हा एक प्रकारचा आकार आहे. तुमच्या समोर मी बोलतोय, तुम्ही म्हणताय बोलणारे अमोल महाराज आहेत. अमोल महाराज कुणी नाही महाराज, हा बोलणारा. का? वास्तविक पाहिले तर अशी किती येतील आणि किती जात्याल, परंतु एक गोष्ट आहे जी कुठेही जात नाही आणि कुठून येत नाही, ती गोष्ट आपण आहोत. आणि महाराज सांगतात आकाराशी कैचा ठाव. आकार म्हणजे काय? वास्तविक पाहिले तर आकार म्हणजे हे घर आहे, किती मोठा आहे महाराज? 10 बाय 10चा रूम आहे समोर माझ्या. आता हा जो 10 बाय 10चा जो रूम आहे, हा रूम महाराज येणार आहे, आल्याच्या नंतर जुना झाल्याच्या नंतर पुन्हा महाराज हे मोडलं जाईल, याच्या जागेवरती दुसरं काहीतरी केलं जाईल. असं करता 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 कितीही घरं तयार होतील, कितीही घरं जातील, परंतु या घरामध्ये असणारी जी पोकळी आहे, ही पोकळी महाराज कुठं जातही नाही आणि कुठून येतही नाही. जशी ही पोकळी आहे तसं महाराज सांगतात आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप अविनाशी आहे. आपण कुठून येतही नाही, कुठं जातही नाही. येतो हा देह, जातो देह. म्हणून महाराज सांगतात असणारा जो देह आहे, त्या साधू महात्म्यांचा देह सुद्धा महाराज देवच झालेला होता. देह प्रत्यक्ष झाला दे. प्रत्यक्ष देव म्हणजे देहामध्ये सुद्धा महाराज त्यांनी त्यांच्या देहाकडे पाहिल्याच्या नंतर सुद्धा उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती पुरविती आरती शिष्याची या स्वस्वरूपापर्यंत पोहोचले होते. देहामध्येही अखंड नामस्मरण केलेलं होतं. देह सुद्धा सारखं तुम्हीच म्हणत होता. एवढं नामस्मरण ज्या देहाने केलं,
तो देह सुद्धा त्यांचा पवित्र आहे. कुणाचा? संतांचा. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत आणि जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज सांगतात अखंड ज्यांनी नामस्मरण केलं त्यांचा देह पवित्र झाला. हा महाराज सांगतात देह एका ठिकाणी नाशिवंत सांगितला बरं का. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज सांगतात देह नाशिवंत आहे आणि एका ठिकाणी महाराज सांगतात पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. महाराज हे खरं का? हे खरं. महाराज सांगतात देह नाशिवंत आहे. का नाशिवंत? या देहाला 9 दरवाजे. 9 दरवाज्यांच्या पैकी एकाही द्वारामधून महाराज पवित्र गोष्ट बाहेर येत नाही. कानामधून मळ येतो, डोळ्यामधून महाराज नको ती दुर्गंधी येते सकाळी उठल्याच्या नंतर, नाकामधून महाराज सांगतात नको ती दुर्गंधी आहे, तोंडातून लाळ आहे. अशी 9 द्वार आहेत. एकाही द्वारामधून पवित्र गोष्ट बाहेर निघत नाही. म्हणून महाराज सांगतात हा देह नाशिवंत आहे. हा जो दिसतोय हा, परंतु देह प्रत्यक्ष देव झाला. कुठला देह? तर जो आतमध्ये जो सूक्ष्म देह आहे, मन बुद्धी चित्त अहंकार आणि अंतःकरण. महाराज त्याने नामस्मरण केलं, परिणाम महाराज सांगतात देह प्रत्यक्ष झाला देव. तो देह देव झाला. हा आणि मग आता तो देव झाल्याच्या नंतर आता देव या बोधापासून पुन्हा बाजूला येईल का? कधीच येऊ शकत नाही. महाराज सांगतात ना येणे सोसे मन झाले हवभरी आणि परत माघारी घेत नाही. आता परत माघारी येत नाही. मग आता तिथपर्यंत मी पोहोचलो, आता मला माघारी यायचं नाही. काय यायचं? पाठीमाग येण्याची गरज नाही. आता स्वस्वरूपाशी तादात्म्य साधलं. जसं एकदा साखरेपासून ऊस तयार झाला, पुढचा दृष्टांत दिला महाराजांनी. साखरेपासून तयार झालेला ऊस कितीही प्रयत्न केला तरी आता त्या साखरेचा पुन्हा ऊस होऊ शकत नाही. साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैचा गर्भवास. महाराज सांगतात जशी साखर तयार झाल्याच्या नंतर ऊस या बोधाला पुन्हा पाठीमाग जशी येत नाही, तसं महाराज सांगतात ज्यावेळी त्या महात्म्यांनी नामस्मरण केलं त्या स्वस्वरूपापर्यंत गेल्याच्या नंतर आता त्यांना गर्भवास नाही. म्हणजे काय नाही? एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. एवढं फिरण्याची गरज नाही. एक कोटी वेळा. मग त्यांना जर वाटलंच परत यायचं तर माणसाच्याच जन्माला येणार. कशासाठी? तर जे बुडालेले आहेत त्यांना वरती काढण्यासाठी. वास्तविक पाहिलं तरी येतच नाही, येण्याची गरजही नसते महात्म्यांना. परंतु ज्यावेळी ग्लानी येईल, वाटलंच काकांना यायचं तर निश्चित काका आजही या ठिकाणी उत्तीर्ण होऊ शकतील. का? तर महाराज सांगतात त्यांना जर यायचं असेल तर ते स्वइच्छेने येतात. त्यांना संत बोलतात. म्हणून महाराज सांगतात साखरेचा जसा ऊस होत नाही तसं स्वस्वरूपापर्यंत पोहोचलेला जो महात्मा आहे, पोहोचल्याच्या नंतर त्याला गर्भवासाचं दुःख नाही. महाराज सांगतात मुंगीपासून ब्रह्मांडापर्यंत प्रत्येक जीवाला दुःख आहे, परंतु या दुःखातून महाराज संत बाजूला झालेले आहेत. का बरं? तर त्यांना माहिती आहे की एवढं दुःख या संसारामध्ये आहे, एवढ्या यातना आहे. किती अनेक यातना यम करविल, अनेक यातना यम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. कोण तुला बाबा सोडवणार आहे? कोणी सोडू शकत नाही. किती यातना मारिती झोडीती तोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहु साल, मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. हे दुःख महाराज संतांनी पाहिलं बरं. आणि पाहिल्याच्या नंतर विचार केला महात्म्यांनी, नको आता जन्माला काय उतराई व्हावे कवन्या गुणी, जन्म नाही येणे आयशी केली. अरे आमचं तर जन्म मरण संपलं, परंतु जे आमच्या सानिध्यामध्ये आले, जे आमच्या संपर्कामध्ये आले त्यांना सुद्धा जन्म मरण ठेवलं नाही. का? अहो नामदेवराय गेले औंढ्या नागनाथला विसोबा काकांच्या. महाराज विसोबा काकांची ज्यावेळी शरणागती पत्करली, विसोबा काकांच्या पायावरती मस्तक टेकवलं, टेकवल्याबरोबर महाराज जन्म मरण संपलं नामदेवरायांचं. ज्यावेळी बाबाजी चैतन्यांचा कृपा प्रसाद माझ्या तुकोबारायांना प्राप्त झाला, कृपा प्रसाद ज्यावेळी प्राप्त झाला ना त्याच वेळी जन्म मरणाची वाट लागली महाराज. आणि ज्यावेळी निळोबारायांना ही तुकोबारायांच्या माध्यमातून तत्व मिळालं, तत्व प्राप्त झालं, प्राप्त झाल्याबरोबर त्यांचं सुद्धा जन्म मरण संपलं. नवे नवे
तेही सांगतात, बरवे झाले आत्माराम हृदय आले, सद्गुरूंनी कृपा केली आणि नीज वस्तू पैदाविली. नीज म्हणजे माझ्या जवळ होती, माझ्या डोळ्यांनी मला दाखवली कुणी, महात्म्यांनी. वस्तू आपल्या जवळची माईबाप, परंतु सापडत नाही का, दाखवून देणारा कुणी नाही हो. आणि जोपर्यंत महात्मा मिळत नाही तोपर्यंत स्वस्वरूपाची ओळख होणार नाही. जसं वस्तू आपल्या जवळच आहे, परंतु आपल्याला माहिती नाही मी देवी म्हणून, आणि माहिती करून देण्यासाठी संत आहेत. हा, आणि संत कोणाला म्हणतात, जे शांत आहेत त्यांना म्हणतात संत. तेची संत ज्यांचा आहेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना, एका नामस्मरणा वाचुनी. आणि ज्यांना नामस्मरण सोडून काही आवडत नाही ते संत आहेत महाराज. आणि नामाप्रते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशील जनी. महाराज सांगतात नामाशिवाय पर्याय नाही. दुसरं काही केलं तरी त्याचा उपयोग होत नाही, परंतु एक नामतारी बाबा सांगायची आणि बाकी सगळी दुकानदारी. आणि म्हणून त्या नामाच्या अनुषंगानेच स्वस्वरूपाची ओळख होते. तेने अंजन गुणी दिव्य दृष्टी झाली, कल्पना निघाली द्वैताद्वैत. महाराज अंजन ज्यावेळी प्राप्त होतं ना, त्यावेळी काही शिल्लक राहत नाही, आणि ते अंजन गुरूंच्या माध्यमातून प्राप्त होतं, मिळतं. गुरु गारोडी आला धावोनी, बोध वैराग्याचे पाजिले पाणी, विवेक अंजन घातले नयनी, सोहम शब्द वाजविला नामध्वनी गा, गुरु गारोडी आला धावोनी. आले महाराज, काय केलं, दिलं महाराज ते तत्व. येत असताना महाराज त्याची अनुभूती त्या तत्वाची. कृष्णांजन एक वेळा डोळा घातली अढळ, तिमिरही दुःख गेले पेटले भ्रांतीचे पडळ, श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वळ, बापर खुमा देवी वरू विठ्ठल दिनाचा दयाळ, धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी. आंधळ्या, ह्या डोळ्यांनी नाही बरं का आंधळा. मग आंधळा कोणी, ज्याच्याकडे महाराज ज्ञानदृष्टी नाही तो आंधळा आहे. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे, आणि ती ज्ञानदृष्टी संतांच्या माध्यमातून प्राप्त होते, मिळते. गुरुने सांगितले कानी, स्वरूपावबोध झाला मनी. मग त्यावेळी स्वरूपाला बोध आहे, परंतु त्याच्यासाठी गुरुच पाहिजे बर का, जातीवंत. जसे राऊत काका आपल्या जीवनामध्ये आले, शांताराम बाबा आले, असे जर महात्मे जीवनामध्ये असतील, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धार आले दिनजना. महाराज सांगतात ब्रह्ममूर्ती आहेत, म्हणजे वास्तविक पाहिले तर ब्रह्मच आहेत, परंतु तरीही अवतरला आले का, जगी अवतरले, उद्धारया आले दीनजना. या दीनजनांचा उद्धार व्हावा ना, म्हणून या विश्वामध्ये अवतीर्ण झाले. आणि महाराज आल्याच्या नंतर काय केलं, तर महाराज काहीच नाही केलं. मग फक्त त्या तत्वाच्या अनुषंगाने आपल्याला आपली ओळख करून दिली. आपण सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. आता वेळही शिल्लक नाही, काळही नाही, लगेच आपणासारखं करण्याचे जे महाराज ताकद जी आहे ती संतांच्या मध्ये आहे, आणि संत त्या बोधापर्यंत घेऊन जातात. बोध दिला मज सांगाती, मार्ग दाविला नीट. बोध म्हणजे काय, बोध म्हणजे आपलं स्वरूप आहे. बोधाचीच ओळख नाही महाराज. बोध व्हावा लागतो का, करावा लागतो. महाराज सांगतात मला बोध झाला, ज्ञानोबा आहे. साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. महाराज सांगतात अनुभव मुराले सगळे जे होते ते. कुठे पहिला अनुभव सांगितला, कुठला, नेत्री अश्रूंची आधारा, ओठे रोमांच शरीरा, या पंढरी सी घडी. हा एक अनुभव सांगितला. कापी तो थरारी स्वरूप देखे नेत्री, हा एक अनुभव सांगितला. एका जनार्दनी अष्ट सात्विक भाव, उत्पन्न होती देव कृपा करी, हाही अनुभवचा आहे. महाराज सांगतात नाचे टाळी पिटी, प्रेमे अंग धरणी लोटी, प्रेमे अंग धरणी लोटी, माझे सखे ते सज्जन, भोळे भाविक हरिजन, भोळे भाविक हरिजन,
हाही एक अनुभव सांगितला. महाराज झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्ष्येला आठाव स्मशानीचा, हाही अनुभवच आहे. महाराज सांगतात उठा उठी अभिमान, जायाईशे स्थळ कोण, ते या पंढरीसी घडे, खळा पाझर रुकडी, हाही अनुभवच आहे. असो आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा अनुभवा, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग अनुभव. तुका मनेचा कोणी सांगे, मज अनुभव आहे अंगे. आणि महाराज सांगतात ज्यावेळी बोध मिळाला, बोध म्हणजे तत्व प्राप्त झालं, आणि बोध झाल्याबरोबर महाराज साधू बोध झाला, नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव. महाराज सांगतात जे अनुभव होते, एक 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 अनुभव मुरवत मुरवत गेलो, आणि मुरवल्याच्या नंतर परिणाम काय झाला, जसं दूध मुरवल्याच्या नंतर माझी विस्तारलेपणाची नावे, हे जगची नवे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी तेची दही. महाराज सांगतात दूध मुरवल्याच्या नंतर जसे अनेक पदार्थ तयार होतात ना, तसं अनुभव एक एक मुरवायला सुरुवात केली, आणि अनुभव मुरवल्याच्या नंतर आता महाराज सांगतात त्या अनुभवाच्या अनुषंगाने साक्षात्कार झाला. कुणाचा? आतमध्ये असणारी जी वस्तू आहे, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविला डोळा, दिदली प्रेम कळा, ज्ञान मुद्रा प्राप्त झाली. मुद्रा म्हणजे अंगठी. हा, आणि महाराज सांगतात ती ज्ञान मुद्रा मिळाली, आणि मिळाल्याच्या नंतर महाराज सांगतात आता काही शिल्लक राहिले नाही. माझ्या जवळ असणारं जे सुख आहे महात्म्यांनी मला दाखवलं, आणि त्या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये महाराज आपण आलो, काकांच्या सानिध्यामध्ये आम्ही आलो. तुका म्हणे अवघा योग. वास्तविक पाहिलं तर हा फार मोठा योग आहे. काही थोड्या कालावधी पुरती का होईना, परंतु संगत महाराज अशा महात्म्यांची प्राप्तच होत नाही बरं संगत. परंतु शास्त्र असं बोलतं, अर्धक्षण घडता संतांची संगती. अर्धक्षण जरी संतांची संगत मिळाली ना, तेने होय शांती महत पापा. कितीही मोठं जरी पाप असेल, ते पाप महाराज क्षणार्धामध्ये नाहीस होत. एवढी ताकद महात्म्यांच्या मध्ये असते, आणि अशा महापुरुषांची संगत आपल्याला मिळाली. महाराज काका जीवनामध्ये आले. बोला महाराज, बोला. काय येतोय ना, आवाज येतोय ना? हो, येतोय. काकांच्या सानिध्यामध्ये मायबाप आपण आलो. वस्तुक पाहिलं तर काका गेलेले आहेत, कशाने देहाने गेलेले आहेत, परंतु हा देह एक ना एक दिवस दादा जाणारा आहे. देह आपला नाही, मी बोलून गेलो. परंतु या देहाच्या आतमध्ये असणारी जी सत्ता आहे, जे चैतन्य आहे, त्याच्याशी ज्यांनी तादात्म्य साधलेलं आहे ते काका आहेत. वस्तुक पाहिले तर कुठून येत नाहीत आणि कुठं जातही नाहीत, त्यांना महात्मा बोलतात. जसं देत असताना महाराज आम्हाला एक वस्तू काकांनी दिलेली, काकाच्या माध्यमातून प्राप्त झालेली, ती वस्तू फार अनमोल किमतीची. अमोली रत्न जोडले रे तुझं, कारेन ओळखशी ब्रह्मबीज, ना बुडे ना कळे ना भिये चोरा, आणि ती वस्तू चतुराशी विजे तू. महाराज सांगतात ती वस्तू मिळत नाही, परंतु तीच वस्तू महाराज साधू महात्म्यांनी आपल्याला दिलेली. आणि साधू हा कार्य करत असताना महाराज त्या बोधाने कार्य साधू करत असतात. बरं, काकांनी जे कार्य केलं, कुठल्या गोष्टीने कार्य केलं, तर जो बोध होता, महाराज जे तत्व होतं, त्या तत्वाने महात्मा कार्य करत असतो. महाराज कार्य करण्यासाठी दुसरी गोष्ट नाही. जसं लाडू आहे, महाराज त्या जो लाडू आहे त्या लाडूला त्या साखरेने स्वतःचं अस्तित्व दिलं. आता अस्तित्व दिल्याच्या नंतर कितीही प्रयत्न केला तरी त्या लाडूला जे अस्तित्व त्या साखरेने दिलेलं आहे, कुणीकडून जरी तो लाडू पाहिला तरी त्याच्यामध्ये ती साखर महाराज दिसत नाही. आपण काय गोड म्हणतो, लाडू गोड की साखर गोड, आपण म्हणतो लाडू गोड. परंतु तो लाडू कुणामुळे गोड झालेला आहे हे कोणालाच महाराज माहिती नाही. का तर त्या लाडूला साखरेने तिचं अस्तित्व दिलेलं आहे. कितीही पाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये साखर दिसू शकत नाही, परंतु साखरेशिवाय जसा लाडू गोड होऊ शकत नाही ना, तसं काकांनी त्यांचं असणारं जे अस्तित्व आहे, ते अस्तित्व आपल्याला दिलेलं आहे.
महाराज मिरची किती तिखट आहे. हा, मिरची कार्य करत असताना कुठल्या रंगाने कार्य करते. मिरची कार्य करत असताना रंगाने कार्य करत नाही. बाजारातून विकत घेतल्याच्या नंतर लाल आहे, ती हिरवी आहे, आणि किचन मध्ये आल्याबरोबर मिरची रंग बदलते, लाल होते. मग मला आता तुम्ही असं सांगा की भर डबडकी पळ हा जो परिणाम आहे, लाल रंगाचा आहे का हिरव्या लालही रंगाचा हा परिणाम नाही, आणि हिरव्याही रंगाचा हा परिणाम नाही. मग परिणाम महाराज सांगतात हा जो परिणाम आहे, हा परिणाम त्या मिरचीमध्ये असणारा जो तिखटपणा आहे, त्या तिखटपणाचा हा परिणाम आहे. म्हणजे मिरचीचं जे अस्तित्व आहे, मिरचीचं अस्तित्व तिखटपणा हे आहे. महाराज सांगतात लाडूचं जर अस्तित्व पाहिलं तर लाडूचं अस्तित्व गुढी आहे, साखरेचं अस्तित्व गुढीचं आहे. मग साखर गुढीशिवाय कार्य करू शकत नाही, मिरची तिखटपणाशिवाय कार्य करू शकत नाही. तसं साधूचं जे अस्तित्व आहे, साधूचं अस्तित्व बोध आहे, आणि साधू कार्य करत असताना त्या बोधाने कार्य करता येत. साधू बोधाने कुठेही जात नाहीत, साधू कुठूनही येत नाहीत. साधू महाराज साधूंचं अस्तित्व ज्या अर्थी बोध आहे त्या अर्थी साधू हा अस्तित्वाने ठरला जातो. आणि वास्तविक पाहिलं तर त्या अस्तित्वापर्यंत जे पोचलेले आहेत ते साधू आहेत. आणि तोची संत साधू ओळखावा निका येरते ऐका मायाबद्ध. महाराज सांगतात बाकीचं हे सगळं मायाजाळ आहे, परंतु एकच त्याच्यामध्ये आहे, त्याला संत म्हणतात, त्याला साधू म्हणतात. कुणाला? महाराज सांगतात सर्वाभूती पाहे एक वासुदेव कुशोनी आट्टा हो अहमतेचा. अहमता म्हणजे महाराज पूर्ण सांगतात अहम ममतेची अलवड सवडी, सगळं संपवलं त्यांना महात्मा म्हणतात. कुशोनी आट्टा व अहमतेचा, तोची संत साधू ओळखावा निका, त्यांना संत म्हणतात. आणि निश्चित या तुकोबारा यांच्या महाराज या गाथेमधला कुठलाही अभंग घेतला संतपर प्रकरणातला, आणि तो कुठलाही अभंग जर काकांना जर लावण्याचा प्रयत्न केला, मोजून जर देण्याचा प्रयत्न केला, तर महाराज तंतोतंत महात्म्य त्या अभंगामध्ये बसत होते. याच्यामध्ये तीळ मात्र ही शंका नाही. म्हणून महाराज सांगतात त्या बोधापर्यंत पोहोचलेले म्हणून त्यांना संत म्हणतात. तेची संत किंवा संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्यांच्या अंगी, लोभ हमता नये म्हणा, आणि जगी विरक्त तोची जाना. कुठल्याही प्रकारचा लोभ नाही. महाराज सांगतात समशत्रूच मित्रेच, ज्यांना शत्रू सारखाच मित्रही सारखा, मानही सारखा, अपमानही सारखाच वाटत होता, शीतही सारखं, आणि उष्णही ज्यांना समान वाटतं ना, ते त्या तत्वापर्यंत पोहोचलेले असतात. समशत्रूच मित्रेच तथा मानपमानयो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता, त्यांना संत म्हणतात. आणि या संत बोधाला प्राप्त झालेले महात्मे निश्चितच महाराज त्या बोधापर्यंत पोहोचलेल्या महात्म्यांना मी खऱ्या अर्थानं अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली काकांना अर्पण करतो. आणि सर्व साधकांच्या माध्यमातून या ठिकाणी माझ्याकडे सेवा दिलेली होती. मला जशी माझ्या सद्गुरु श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, गुरुवर्य शांताराम बाबा असतील, आणि आपलं जे बोललो ते महाराज काकांच्या कृपेने बोललो, आणि जे बोलून घेतलं हे काकांनीच घेतलं. निश्चित त्याचा विचार करा. आणि बोलण्याच्या ओघामध्ये जर वाणीमधून अपशब्द महाराज गेला असेल, माझ्या वाणीचा दोष समजून माझी मला परत करा. या ठिकाणी राहुलजी महाराज असतील, गणेशजी भाऊगिरी असतील, यांनी विनंती केली महाराज मी थोडा वेळ तुमच्या समोर चिंतन मांडलं. वास्तविक पाहिलं तर मी कोण मांडणारा, मी कोण बोलणारा, मी या ठिकाणी शिल्लकच राहत नाही. आपण सगळे महाराज श्रीपाद बाबांची बछडा आहोत. आपल्या ठिकाणी ममत्व नाही, नवे धर्माचं कार्य आहे, आणि धर्माच्या कार्यासाठी या ठिकाणी निश्चित महाराज प्रत्येकाने बाबांच्या कार्याचा पाईक होऊन एक खारीचा वाटा उचलून खऱ्या अर्थानं या ठिकाणी असंच कार्य अविरतपणे चालू ठेवावं, अशी मी काकांच्या चरणी श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो महाराज. जय हरी. कुंडली धन्यवाद. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय.
सचितानंद रामदास बाबाण की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. सव संतन की जय. पार्वती पते हर हर महादेव. सद्गुरु शांताराम बाबाण की जय. पसायदान घ्या माऊली. आता विश्वात्मकी देवी येणे वाग यज्ञ तुषावी. तुषोनी मज द्यावे पसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो. भूता परस्परी पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो. जो जेवांचिल तो ते लाभो प्राणी जात. वर्षत्वे सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता. चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरी होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी. अजुजुआदिमुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी. विशेषी लोकवी दृष्टादृष्ट विजी होवावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वरावो आवो होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणेवरे ज्ञान देवो सुख्या झाला. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको भुवनवंतानंता. रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. धन्यवाद माऊली. यानंतर मी हरिभक्तीपरायण नवनाथ महाराज उगले आपणास अशी विनंती करतो की आपण महाराजांचं कृतज्ञता व्यक्त करावी. उगले बाबा तुमचा साऊंड ओपन करा. व्हिडिओ पण चालू करा. जमते का बघा. हॅलो. हा बोला. येतोय आवाज. हॅलो. येतोय का? हो येतोय बोला. हा. हॅलो. हा बोला की बाबा बोला. हा बाप अमोलजी महाराज कुंजीर यांनी आपल्या काकाच्या ह्या दुःखाच्या निमित्ताने केलेली सेवा बीज बाजूनी केली नाही. आम्हा जन्म मरण आहे या अभंगावर यथोचित चांगलं चिंतन केलं आणि त्या चिंतनामध्ये त्यांनी सांगितलं स्थूल सूक्ष्म कारण महाकारण हे असे 4 देहाचे प्रकार पडतात ना. त्या सर्वांनी आपण ते जाणलं पाहिजे. कारण काकांनी असं घर बांधलंय. निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकारी निरंतर राहिलोसी. निराभासे पूर्ण झालो समरस पावला. काकांनी स्वतःच्या देहाचं सोनं केलं तसंच आपलं सर्वांनी आपण त्या काकांच्या जाण्याच्या सर्व दुःख सर्वांना दुःख झालेलं आहे. आणि सगळ्यापेक्षा जास्त दुःख असेल तर शांताराम बाबांना झाले. कारण जीवाचा आत्मा ज्यावेळेस जे सातत्याने नामस्मरण करून जिथे ज्या टायमाला हाक मारते त्या टायमाला काका हजर राहत होते. आणि त्यामुळं जास्त दुःख पाहिलं तर आपल्या बाबांना झालेलं आहे. आणि आपल्या सर्वांना झालंच आहे पण आपल्या बाबांना अतिशय मुलाचं दुःख असते. धर्माचं लिकुट होत होते. आणि त्यांचे आभार मानण्यासाठी तुम्ही मला उपकृत केलं. कारण आनंद आश्रम आळंदी देवाची, आनंद आश्रम भक्त पुंडलिक आनंद आश्रम पंढरपूर, आनंद आश्रम लोणी फाटा आणि सोनाई आनंद आश्रम वरी बुद्रुक या 4ही संस्थेच्या कृपेने त्यांचे मी अतिशय आभार मानतो. बोला ना मला. धन्यवाद बाबा. हरिभक्तीपरायण अमोलजी महाराज कुंजीर यांनी आपला अनमोल असा वेळ देऊन आपल्याला जी सेवा दिली त्याबद्दल सर्व साधक मायबापांच्या वतीने देखील त्यांचा आभार मानत आहे. सर्व साधक मायबापांच्या चरणी
साष्टांग जय हरी दंडवत. आणि यानंतर उद्याच्या प्रवचनाची सूचना उद्या ग्रुपवर कळवण्यात येईल. उद्याची प्रवचन जे आहे ते हरिभक्त हा. पारायण रामचंद्र महाराज जाधव, ज्यांनी की संत साहित्यावरती PhD घेतलेली आहे आणि ते प्राचार्य आहेत सध्या, म्हणजे ते डॉक्टरेट पदवी त्यांना मिळालेली आहे. तर उद्याचं प्रवचन आहे रामचंद्र जाधव महाराजांचं, आणि काकांनी त्यांचं नाव विशेष असं अंतरिक्ष म्हणून ठेवलेलं आहे की अंतरिक्ष महाराज हा हा म्हणतात. हा तर ओके. सर्वांनी उद्या अंतरिक्ष महाराज. सर्वांनी उद्याचं प्रवचनाचाही लाभ घ्यावा आणि ह्याच लिंकवरती जॉईन व्हायचे आपल्याला. दररोजची लिंक सेमच आहे आणि सर्वांनी जो वेळ काढून जॉईन होत आहे त्याबद्दलही सर्वांचे खूप खूप आभार. चल, जय हरी सर्वांना. जय हरी. सर्वांना जय हरी. जय हरी. जय हरी. जय हरी भाऊ.